आम्ही जेव्हा पण मावशीकडे जातो ना, तेव्हा एकतर आमची दीदी आम्हाला इथे भेटायला येते किंवा आम्ही तिला भेटायला जातो आणि यावेळी ना तिला टाईम नव्हता कारण रियाच्या स्कूल वगैरेमुळे. सो आम्हीच इकडे सगळे तिला भेटायला चाललो होतो आणि दीदीला तर सोडा, आम्हाला तर सगळ्यात जास्त एक्साइटमेंट आमच्या स्वामिंद्याला भेटायची होती आणि ह्या सगळ्या ज्या आहेत ना, त्या माझ्या मावश्या आहेत. आणि गावची मजा म्हणजे काय माहिती गावच्या रोडला तुम्ही एकदा निघाल ना, तेवढं एवढं सगळं आजूबाजूला ग्रीनरी असते, त्यामुळे प्रवासाची जी मजा असते ती वेगळीच असते. हा साबूचा चिवडा माझ्यासाठी घेतला आणि माझी मम्मी बघा कशी रडते. तुम्हाला दे शाबूत चिवडा. बाहेर कुठे निघालो आणि काही खाणार नाही असं तर होणारच नाही, तर आम्ही मध्ये खाल्लं पण आणि मस्त गुळाचा चहा पिला आणि परत आम्ही आमच्या रस्त्याला लागलो आणि फायनली इथे आम्ही आमच्या दीदीला भेटलो आणि फायनली आमच्या पिल्लूला सुद्धा आम्ही भेटलो. ती बघते तर बघा कशी व्हिडिओमध्ये, तिला कॅमेरा चालू केल्यामुळे मी तिला बोलत होती इकडे बघ म्हणून आणि तिचे नुसते नखरे चालू होते आणि मी तिला बोलली तू आता मला गोड पापा दे ना, तर आता बघा कशी पापा देईल ती, किती गोड आहे. ही बघा आमची मारकी म्हस, ही बघा कशी म्हशीसारखी मारक्या म्हशीसारखी बघते बघा. ज्या दिवशी आम्ही दीदीकडे गेलेलो त्या दिवशी होती माझी संकष्टी, तर दीदीने सगळं उपवासाचंच बनवलं होतं आणि आम्ही नंतर दोघी गेलो रियाला शाळेत आणायला आणि तिच्यासाठी हे सरप्राईज होतं. तिला माहीत नव्हतं की मी सुद्धा येणार आहे, तर ती मला बघून खूप खुश झाली होती. आणि नंतर घरी आलो आणि हा जो आता तुम्हाला फ्रॉक दिसते ना स्वामिज्ञावर, हा फ्रॉक मम्मीने स्पेशली तिच्या बड्डेसाठी शिवला होता आणि तिला हेअर बँड, मॅचिंग बँगल्स, शूज हे सगळं आम्ही तिला घेऊन आलेलो, ते तिने आत्ताच घातलंय. मग परत चहा पिला आणि परत सगळ्यांना बाय केला आणि आम्ही आमच्या घरी जायला निघालो आणि घरी जाताना छान पाऊस पडत होता, वातावरण एकदम मस्त झालं होतं आणि घरी जाता जाता आम्हाला रात्र झाली. सो हा ब्लॉग पण मी आता इथेच एंड करते आणि पुढचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, सो सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.